अध्यात्माचा कारक तरी बनतो विध्वंसक. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण नेहमीप्रमाणे अत्यंत वेगळ्या व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे केतू रहस्य होय. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. राहू ग्रह मेष राशीतून मीन राशीत तर केतू ग्रह तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याआधी आपण राहू रहस्य व राहू परिवर्तनाचे सर्व राशीवर होणारे परिणाम समजून घेतले. केतू ग्रह देखील राशी परिवर्तन करणार असल्यामुळे त्याचेही परिणाम आपण निश्चितपणे समजून घेणार आहोत. मात्र त्याआधी आजच्या भागात आपण केतू ग्रहाविषयी माहिती समजून घेणार आहोत. या विषयाचा तुमच्या शास्त्रीय अभ्यासासाठी निश्चितच मोठा लाभ होईल याचा मला विश्वास आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आपण काही दिवसांपूर्वी राहू रहस्य ही मालिका चालवली, जी ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांना प्रचंड आवडली. राहू ग्रहाविषयी तुमच्या मनात जे समज गैरसमज पसरलेले असतील ते निश्चितच त्या मालिकेतून दूर झाले असतील. अनेकांच्या शास्त्रीय अभ्यासाला त्यातून गती मिळाली असेल. आपल्या पाराशर ऋषींनी सांगितलेलं आहे की ग्रहांचा प्रभाव समजून घेण्याच्या आधी त्या ग्रहाला समजून घ्या. ग्रह तुम्हाला समजला म्हणजे त्याची फळं देण्याची दिशा तुम्हाला समजते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पत्रिकेचा अभ्यास व्यवस्थित करू शकता. त्यासाठी तिचं विश्लेषण करू शकता. त्यासाठीच पहिली पायरी जर कोणती असेल तर ती म्हणजे प्रत्येक ग्रहाला समजून घेणं. त्यानुसार आपण राहू रहस्य ही मालिका चालवली होती, जी सर्व अभ्यासकांना प्रचंड आवडली. आपल्या समाजामध्ये ग्रहांविषयी अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत. त्या गैरसमजांमुळे ज्योतिषी जेव्हा अभ्यासाला बसतात, जेव्हा पत्रिका समोर घेतात, तेव्हा त्यांच्या मनात देखील कळत न कळत अनेक गैरसमज निर्माण होतात, ज्यामुळे ते योग्य फलकथनापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला पत्रिकेचा अभ्यास करायचा असेल, पत्रिकेचं विश्लेषण करायचं असेल, जातकांना मार्गदर्शन करायचं असेल, तर त्यांच्या मनातील भाव ओळखून त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही प्रथम स्टेप असली पाहिजे. ही प्रथम स्टेप जर योग्य असेल तर तुम्ही निश्चितच यशस्वी होता. आता राहू आणि केतू ग्रहाविषयी देखील आपल्या समाजात प्रचंड गैरसमज पसरलेले आहेत. परंतु माझं असं मत आहे की राहू आणि केतू हे दोन ग्रह म्हणजे तुमचा संपूर्ण संसार आहे. राहू हा चंद्राचा उत्तर ध्रुव आणि केतू हा दक्षिण ध्रुव मानला जातो. त्यांना आपण दोन छेदनबिंदू किंवा छायाग्रह असं म्हणतो. वास्तविक पाहता त्यांना अस्तित्व नाही. मात्र आपल्या पौराणिक मान्यतेनुसार त्यांना छायाग्रह मानण्यात आलेला आहे. आता आपल्या पौराणिक कथांमध्ये जगातील सर्व शास्त्राचं प्रतिबिंब बघायला मिळतं. आपली संस्कृती त्यात बघायला मिळते. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. आज आपण जेव्हा युवा पिढीला मार्गदर्शन करतो तेव्हा समुपदेशनासाठी जे जे मुद्दे येतात ते सर्व आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. त्यानुसार आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये देखील अनेक बाबी आहेत. माणसाने जगावं कसं हे जर कोणी आपल्याला शिकवत असेल तर ती आपली कुंडली असते. ती आपल्याला जगण्याची दिशा देते. पण आता कुंडली शिकवते म्हणजे नेमकं कोण शिकवतं? तर प्रत्येक कुंडलीत 12 स्थानं असतात. कुंडलीची ती रचना ठरलेली असते. प्रत्येक स्थानाचं आपलं एक कार्य असतं. प्रत्येक कुंडलीत सर्वच ग्रह असतात. म्हणजे अशी एकही कुंडली नसते की या कुंडलीत शनी ग्रह नाही. त्यामुळे आता यांना शनिदेवाचा त्रास होणार नाही असं कधीच घडत नसतं. सर्व कुंडल्यांमध्ये सर्व ग्रह असतात. फक्त कुंडलीनुसार त्यांची एक विशिष्ट बैठक असते आणि ग्रहांच्या त्या बैठकीतून त्यांच्या फळाची दिशा स्पष्ट होते. मग ही कुंडली आपल्याला जगायला कसं शिकवते? तर कुंडलीतील एक एक ग्रह आपल्याला जगायला शिकवतात. आपल्या कुंडलीत रवी ग्रह उच्चीचा असेल तर जगातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असतं. कितीही वाईट परिस्थिती उभी राहिली तर आपण विचलित होत नाही.
संघर्ष करण्याचं एक सामर्थ्य जातकांमध्ये निर्माण होतं, ज्यामुळे धडाडीच्या क्षेत्रात कार्य करायला हरकत नाही असं आपल्याला आपली कुंडली शिकवते. पत्रिकेमध्ये जर चंद्र उच्चीचा असेल तर अशा लोकांमध्ये मानसिक शक्ती प्रचंड असते. किंबहुना कितीही वाईट परिस्थिती असली तरी अशा लोकांचं मानसिक खच्चीकरण कधीच होत नाही. तो एकटा जरी असला तरी आनंदाने जीवन जगण्याची कला तो सोबत घेऊन आलेला असतो, कारण त्याच्या पत्रिकेत मनाचा कारक असलेला चंद्र उच्चीचा झालेला असतो. याच पद्धतीने पत्रिकेमध्ये जर बुध ग्रह उच्चीचा असेल तर कोणताही प्रश्न तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने वाचेने सोडवू शकता. मग असा जातक जर आपल्याकडे आला तर त्याला आपण एवढंच सांगितलं की तू जीवनातील सर्व प्रश्न बुद्धीने आणि वाचेने सोडव, कुणाशी भांडण करू नको, मारामारी करू नको, इतर कोणताही मार्ग वापरू नको. बुद्धी हेच तुझं सामर्थ्य आहे, ते त्याच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतं. यानंतर एखाद्या पत्रिकेत गुरुग्रह उच्चीचा असेल तर असा जातक कोणताही प्रश्न समजदारीने ज्ञानाने सोडवेल. समोरच्याला मार्गदर्शन करून त्याचा प्रश्न सुटेल एवढी शक्ती गुरुदेवांनी त्या पत्रिकेला दिलेली असते. एखाद्या पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह उच्चीचा असेल तर पैसा कसा कमवावा, पैसा कसा गुंतवावा, भौतिक आयुष्यातील सुख कसं प्राप्त करावं असं ज्ञान या जातकाला निसर्गतः प्राप्त असतं. पत्रिकेत शनिदेव उच्चीचे असतील तर असा जातक न्यायाधीश असतो, मोठा कर्मप्रधान असतो. कोणतंही कार्य बुद्धिमत्तेने करणे आणि सर्वांना सोबत योग्य न्याय करणं ही त्याची शक्ती असते. त्याच शक्तीच्या बळावर तो आयुष्य यशस्वीपणे जगू शकतो. थोडक्यात काय तर तुम्हाला तुमची कुंडली जगायला शिकवते. याच्या उलट हेच ग्रह जर पत्रिकेमध्ये नीचीचे असतील तर कोणती काळजी घ्यावी. समजा तुमच्या पत्रिकेत रविदेव नीचीचे आहेत तर तुमचा आत्मविश्वास कोणत्या तरी क्षणाला डळमळीत होतो. अशा स्थितीमध्ये आपला आत्मविश्वास वाढवणं ही तुमची पहिली गरज असते. मग आत्मविश्वास कसा वाढवावा तर रवीचं कारकत्व सूर्यदेवांकडे आहे, वडिलांकडे, वडीलधाऱ्या मंडळीकडे रविदेवाचं कारकत्व आहे. म्हणून त्या दृष्टीने आपण उपाय करू शकतो. दररोज सूर्याला अर्घ्य देणं, वडीलधाऱ्या मंडळीचा आदर करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, त्यांच्याशी सौम्यतेने वागणं असे उपाय त्यावर मोठा परिणाम करतात. यानंतर पत्रिकेत चंद्र जर नीचीचा असेल तर आईशी प्रेमाने वागणं अत्यंत आवश्यक असतं. चंद्र हा पाण्याचा देखील कारक आहे, त्यामुळे घरात कुठेही विनाकारण पाणी वाहू नये याची काळजी घेणं आवश्यक ठरतं. चंद्र हा भावनेचा कारक आहे. तो जर पत्रिकेत नीचीचा असेल तर घरात साठलेलं गलिच्छ पाणी कधीच ठेवू नये. अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या तरी आपल्या आयुष्यातील बरेच प्रश्न कमी होऊ शकतात. हा नीचीचा झालेला चंद्र तुम्हाला सांगत असतो की तुम्ही मागील जन्म पुत्र म्हणून असलेलं कर्तव्य कुठेतरी कमी केलं, म्हणून या जन्मात आपल्या सर्व कर्तव्यांची पूर्ती करा. यानंतर पत्रिकेत बुध ग्रह नीचीचा असेल तर अशा व्यक्तीसाठी भांडणामध्ये बोलण्यापेक्षा शांत बसणं उपयोगी ठरतं, कारण अशा व्यक्तीच्या बोलण्यामुळे प्रश्नाचं गांभीर्य वाढतं. म्हणून अशा व्यक्तीसाठी शांत बसणं कधीही योग्य ठरतं. बुध हा ग्रह भावंडाचा कारक आहे. मामा परिवार बुधावरून बघितला जातो, म्हणून त्यांच्याशी सौजन्याने वागणं हे बुध ग्रह आपल्याला शिकवतो. म्हणजेच कुंडली आपल्याला शिकवत असते. पत्रिकेमध्ये गुरुग्रह जर नीचीचा असेल तर गुरुतुल्य सर्व व्यक्तींचा आदर करणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांच्यासाठी चुकूनही चुकीचे शब्द न वापरणं हे अत्यंत आवश्यक असतं. मागच्या जन्मात जातकाकडून अशीच काहीतरी चूक झालेली असते, म्हणून या जन्मात जातकाच्या पत्रिकेमध्ये गुरुदेव नीचीचे असतात. शुक्र नीचीचा आहे तर एक बाब लक्षात ठेवायला हवी. तुम्ही कायम महिला वर्गांचा आदर करा. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा सर्वांचा आदर करा. घरात पत्नी असेल तर तिच्या पायात कायम चप्पल असायला हवी, जेणेकरून तिचे पाय जमिनीला लागायला नको. तिची योग्य ती काळजी घेणं, छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं, घरी जाताना रिकाम्या हाताने न जाणं, म्हणजे पत्नीसाठी काहीतरी घेऊन जाणं, या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक असतात. असं जर तुम्ही वागलात तर तुमचा संसार उत्तम होतो.
यानंतर पत्रिकेमध्ये जर शनिदेव नीचीचे असतील तर ते मेष राशीत असतात. त्यानुसार न्याय हा कधीही तडकाफडकी द्यायचा नसतो. मेष रास म्हणजे आक्रमक, तडकाफडकी निर्णय घेणं. आता घाईगर्दीत दिलेला न्याय हा चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच शनिदेव मेष राशीत नीचीचे होतात. अशा वेळी कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून एखाद्याबद्दल मनामध्ये गैरसमज निर्माण करू नये. विशेषतः अशा व्यक्तींचा मजूर वर्गासोबत पटकन गैरसमज होतो किंवा मजूर वर्गाशी त्यांचं पटत नाही. म्हणून त्या बाबतीत त्यांनी थोडी शांतता, सौम्यता बाळगावी. कोणताही प्रश्न निर्माण झाला तर आधी स्थिती समजून घ्यावी, त्यानंतर निर्णय घ्यावा. मजूर वर्गाशी कोणत्याही प्रकारे चुकीचा व्यवहार करू नये. असं वागल्यास तुमचं आयुष्य समृद्ध होतं. याच पद्धतीने राहू आणि केतूचं देखील महत्त्व आहे. ते छायाग्रह जरी असले तरी या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ते दोघं परस्पर विरुद्ध आहेत. मी नेहमीच सांगते की राहू म्हणजे अटॅचमेंट आणि केतू म्हणजे डिटॅचमेंट. राहू म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, तर केतू म्हणजे जाऊ द्या, मिळाली तर ठीक आणि नाही मिळाली तरी ठीक. ही भूमिका तुम्हाला केतू ग्रह देतो. राहू ग्रह भौतिकता शिकवतो तर केतू ग्रह अध्यात्म शिकवतो. आपण जर सखोल अभ्यास केला तर राहू हा मानेच्या वरचा विभाग येतो. कान, नाक, डोळे, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी राहूच्या कारकत्वात येतात. पत्रिकेमध्ये राहू ज्या राशीत असतो त्या राशीच्या स्वामीची सर्व शक्ती तो आपल्याकडे ओढून घेतो. याच्या नेमकं उलट स्थिती केतूकडे असते. त्याच्याकडे काहीही नसतं. केतूकडे स्वतःचे डोळे नाहीत, ऐकण्यासाठी कान नाही, बोलण्यासाठी तोंड देखील नाही. त्यामुळे केतू ग्रह ज्या राशीत बसतो त्या राशीचा स्वामी केतूची सर्व शक्ती आपल्याकडे ओढून घेतो. या दोन ग्रहांच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट 180 अंशांमध्ये परस्पर विरुद्ध घडत असते. मग परिणाम जे समोर येतात ते या पद्धतीने येतात. म्हणजे केतू ग्रह वृश्चिक राशीत असेल तर मंगळाचं बळ वाढतं. मंगळ ग्रह केतूचं बळ आपल्याकडे ओढून घेतो. ही सर्व अभ्यासकांनी बाब लक्षात घ्यावी. केतू ग्रहाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे केतू कसा आहे तर केतू मंगळ ग्रहासारखा आहे. आपण खूप वेळा असं म्हणतो की गर्दीला चेहरा नसतो. चेहरा नसलेली गर्दी म्हणजे केतू ग्रह देखील आहे. कारण केतूला स्वतःची बुद्धी, स्वतःचा चेहरा नाही. असा केतू जेव्हा मंगळ ग्रहाच्या राशीत जातो तेव्हा मंगळ त्याची सर्व शक्ती ओढून घेतो. त्यामुळे मंगळ सम केतू असं आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतं. असं जरी असलं तरी या केतूकडे स्वतःचे काही विशेष गुण आहेत. असे गुण की जे इतर कोणत्याही ग्रहाकडे नाहीत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास केतू लोकांना समजून घेण्यासाठी प्रचंड शक्तिशाली असतो. कारण तो समोरील व्यक्ती जे सांगते ते मान्य करून टाकतो. त्यात आपले स्वतःचे विचार टाकत नाही. या केतूकडे समजून घेण्याची शक्ती असते. परंतु तो बघू शकत नाही कारण त्याला डोळे नसतात. तो संभ्रमित होतो. तरीही त्याच्याकडे एक छुपं कौशल्य असतं. ते कौशल्य जर योग्य पद्धतीने वापरलं गेलं तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम समोर येतात. आणि म्हणूनच केतू जेव्हा गुरुदेवांसह असतो किंवा गुरूंच्या राशीत केतू असतो तेव्हा गुरुदेव केतूचं बळ ओढून घेतात. गुरूंचं ज्ञान आणि केतूचं सामर्थ्य या दोघांच्या समन्वयामुळे असा जातक आध्यात्मिक क्षेत्रात मोठं कार्य करतो. आता इथे एक गंमत म्हणजे केतू कोणत्या राशीत आहे यावर खूप काही अवलंबून असतं. आपण आधी बघितलं की केतू ग्रह अध्यात्म दर्शवतो. धार्मिक किंवा अध्यात्म तो कोणत्या राशीत आहे, कोणत्या ग्रहाच्या बरोबर आहे यावर अवलंबून असतं. धार्मिक असणं आणि अंधधार्मिक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मनुष्य जेव्हा धार्मिक असतो तेव्हा त्याची धर्मावर श्रद्धा, निष्ठा असते. धार्मिक गोष्टींना तो महत्त्व देतो. जीवनामध्ये अध्यात्माच्या वाटेवर चालतो. या उलट केतू जर बिघडलेला असेल तर भौतिक गोष्टीचं आकर्षण असलेल्या ग्रहांच्या राशीत तो असेल तेव्हा परिणाम वेगळे अनुभवायला मिळतात. म्हणजे केतू जर शुक्र असेल आणि त्याने जर केतूचं बळ ओढून घेतलं तर अंधधार्मिक किंवा अंधभक्त त्याला आपण म्हणतो ते लोक तयार होतात.
असे लोक कुठेही बुद्धीच्या विचारांचा वापर करत नाही, बळ त्यांच्यात असतं. मग हे अंधभक्त त्या पद्धतीने रिॲक्ट होतात. ते कधीच ॲक्शन करत नाही, तर ते केवळ रिॲक्शन देतात. कधीकधी त्यांच्या रिॲक्शन विध्वंसक असू शकतात. त्यामुळे केतू जर चुकीच्या राशीत चुकीच्या ग्रहांसोबत असेल तर आध्यात्मिक असलेला केतू विध्वंस करायला सामर्थ्य होतो. अशा स्थितीमध्ये ज्योतिष अभ्यासक मग संभ्रमित होतात. आपण तर ऐकतो केतू म्हणजे अध्यात्म, केतू म्हणजे धर्म आहे, तर असं होत नाही. प्रत्येक पत्रिकेला त्याची राशी, त्याचं स्थान, त्याचे अंश नवमंश पत्रिकेतील त्याची स्थिती केतूला व्यक्त करीत असते. म्हणजे जातक धार्मिक आहे, भक्त आहे की अंधभक्त आहे. एवढंच नव्हे तर धर्मातून निर्माण झालेली गुन्हेगारी प्रवृत्ती देखील केतू निर्माण करतो. कारण तिथे केतूने स्वतःची बुद्धीच वापरलेली नसते. त्याला राशी चुकीची मिळते, स्थान चुकीचं मिळतं. समोरचा व्यक्ती धार्मिक असतो, परंतु धर्म आचरणात आणताना धर्म म्हणजे काय हे त्याला समजलेलंच नसतं. तिथे त्याच्या मूळ संकल्पना नसतात, कारण त्याला स्वतःची बुद्धी नसते. त्यामुळे असे लोक झुंड म्हणून समोर येतात आणि धर्माच्या नावाखाली ज्या चुकीच्या गोष्टी चालतात त्या सर्व केतू घडवून आणतो. थोडक्यात कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ किंवा पूर्णपणे अशुभ कधीही नसतो. तो ज्या दिशेने काम करतो किंवा ज्या विषयावर काम करतो त्या विषयाची दोन्ही टोकं गाठण्याचं सामर्थ्य त्या ग्रहामध्ये असतं. तर असा हा केतू ग्रह आपल्याला कर्माची सूचना देत असतो. तो आपल्यावर दोन पद्धतीने प्रभाव टाकतो. किंबहुना प्रत्येकच ग्रह दोन पद्धतीने प्रभाव टाकत असतात. एक मूळ कुंडलीतील त्याची स्थिती आणि दुसरं म्हणजे गोचरने झालेली त्याची स्थिती. गोचर म्हणजे ग्रहांचं भ्रमण होय. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं याला गोचर असं म्हटलं जातं. मी नेहमी सांगते की गोचर हे चंद्र राशीने बघितलं पाहिजे. जेव्हा आपण गोचर विश्लेषण करत असतो तेव्हा ते 60% चंद्र राशीनुसार असतं, 30% लग्न राशीने असतं आणि 10% रवी राशीने असतं. याच टक्केवारीनुसार गोचरचा प्रभाव बघायला मिळतो. केतू चंद्रापासून ज्या राशीत असेल त्याचा प्रभाव सगळ्यात जास्त असतो. लग्नापासून केतू ज्या राशीत असेल त्याचा प्रभाव त्या तुलनेत कमी असेल आणि रवीपासून केतू ज्या राशीत असेल तिथला प्रभाव तो नक्कीच देतो. मात्र तो प्रभाव केवळ 10% असतो. थोडक्यात केतू छायाग्रह असला तरी त्याचा मोठा प्रभाव बघायला मिळतो. असा हा केतू 30 ऑक्टोबर रोजी तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानुसार त्याचे राशीनुसार वेगवेगळे प्रभाव नक्कीच घडून येतील. अशा पद्धतीने केतू रहस्य समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात केतू परिवर्तनाचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत देखील ती पोहोचू शकेल. तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.